जर तुम्ही माती परीक्षण केलं, हो. तुमची जमीन ऍसिडिक आहे, तुमची जमीन अल्कलाईन आहे, किंवा म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे, तुमच्या जमिनीचा पीएच जास्त आहे, तर जे पीएच आहे, पीएच मानानुसार देखील तुम्हाला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर निवडता येतील. आता जसं की मी उदाहरण देतो, जसं 05234 असेल किंवा 06020 असेल, याचा पीएच कमी आहे. मग ज्या जमिनीचा पीएच समजा तुमचा अल्कलाईन असेल, म्हणजे 8-9च्या वरती असेल, अशा ठिकाणी तुम्ही अशा ग्रेड वापरल्या तर तुम्हाला रिझल्ट पटकन मिळणार. बरोबर. दुसरी गोष्ट, समजा तुमचं पाणी खराब आहे, समजा तुमच्या पाण्याचा टीडीएस जास्त आहे, तुमच्या पाण्यामध्ये बायकार्बोनेट जास्त आहे, अशा वेळेला तुम्हाला 06020 जे खत आहे ना, ते अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणार. काही जमिनींमध्ये फॉस्फरस हा फिक्सेशन होत असतो, बरोबर आहे, किंवा काही जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे, तर मग तुम्ही असं फर्टिलायझर अवॉइड केलं पाहिजे ज्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण जास्त असेल, बरोबर, जे तुम्हाला कॅल्शियम बरोबर ते अभिक्रिया होऊन त्याचा उपयोग तुमच्या पिकाला होणार नाही. प्रॉब्लेमॅटिक जमिनी असेल किंवा प्रॉब्लेमॅटिक पाणी असेल, अशाला वॉटर सोल्युबल जे फर्टिलायझर आहे त्याचा वापर जर तुम्ही केला, त्याच्यामध्ये आता तो जास्त संयुक्तिक पारंपरिक खतापेक्षा तो जास्त संयुक्तिक राहणार.